लॉस बराबरी सुटेल. जरी एक्स्ट्रा नाही जरी मिळाले तरी शेतकरी काय एवढा म्हणजे हापापलेला नाही नोकरदार वर्गासारखा. तसं म्हणजे जरी बराबर यावर्षी सुटली तरी काही म्हणजे शेतकरी आनंदित राहील. पण शक्यता म्हणजे यावर्षी अतिवृष्टीमुळे जवळजवळ यावर्षी अजून एक म्हणजे आकडेवारी जाहीर कळाली आजच की 40% फक्त भारत देशात लागवड झाली आहे कांद्याची. म्हणजे दरवर्षी जर 100 एकर कांदा असला तर ह्यावर्षी 40 एकरच आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आहे कांदा हे जपा. 40% लागवडपर्यंत का आला? कारण ज्यांचे कांदे पेरले होते, रोप टाकले होते, अतिवृष्टीमुळे जास्त पावसामुळे म्हणजे वाहून गेले, कोणाचे खराब गेले. स्वतः मित्रांनो माझा 1.5 एकर कांदा मी पेरला होता. मी पेरणीसाठी जवळजवळ रोटर नांगर एक 3-4 हजार रुपये खर्च केला. त्यानंतर 6,000चं बियाणं 2.5 किलो आणलं होतं पंचगंगाचं. त्यानंतर पेरणीला 2,000 रुपये दिले होते. असे 11,000 खर्च माझा मित्रांनो वाया गेलाय. तसेच आपल्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचं कांदा वाया गेलेला आहे. त्यामुळे 100% लागवड कमी आहे. थोडाच असू द्या, अर्धा एकर असू द्या, पाऊण एकर असू द्या, एकर असू द्या, 1.5 एकर असू द्या, कांदा म्हणजे चांगला जपा. बुरशीनाशक चांगली फवारा, टॉनिक पण चांगली फवारा. त्यामुळे मार्केट राहील. त्यामुळे काही टेन्शन घेऊ नका शेतकरी मित्रांनो. फक्त मार्केटचा आता विचार करू नका, फक्त उतार काढायचा विचार करा. 100% आहे त्याला परवानगी दिली, त्यामुळे 100% भाव वाढणारच आहे. त्यामुळे तुम्ही बिंदास राहा मित्रांनो. 100% तुम्ही मी म्हणतोय तसंच तुम्ही खर्च थोडासा करा आता झाला तरी, पण भाव 50 ते 60 रुपयापर्यंत जानेवारीपर्यंत जाणारच आहे. त्यामुळे तुम्ही खर्च करा. जर उतार कमी आला तर मग भाव वाढून पण उपयोग नाही. कारण तुम्हाला एकरावर जर उत काटायला द्यायचं म्हणलं तरी पैसे जाणार आहेत. त्यामुळे माल जर आवरेज निघाला तरच तुम्हाला परवडणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो भाव वाढणार आहे 100%. व्यवस्थित कांदा आहे तेवढा जपा. चालतंय शेतकरी मित्रांनो, धन्यवाद. अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.